जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणं। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देवीन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसलधारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण 30व्या गाथेच्या आधारे भावाश्रवांच्या भेदांची चर्चा विस्ताराने केलेली आहे. पणपण पणदह तीय चदू 5, 5, 15, 3 आणि 4 म्हणजे मिथ्यात्वाचे 5 प्रकार, अविरतीचे 5 प्रकार, त्यानंतर प्रमादाचे 15 प्रकार, योगाचे मन वचन कायेप्रमाणे 3 प्रकार आणि कषायांचे पुन्हा क्रोध मान माया लोभ या पद्धतीने 4 प्रकार असे आपण विस्ताराने यांचे स्वरूप पाहिलेले आहे. आता आपण या भावाश्रवांच्या विस्तार रूप चर्चेनंतर द्रव्याश्रवांचं स्वरूप सांगणारी 31व्या क्रमांकाची गाथा आज अभ्यासणार आहोत. पहा, आतापर्यंत आपण भावाश्रवांची म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या दोषाची चर्चा केली. आपल्यामध्ये असणारा जो विकार आपल्या संसारास कारणीभूत होत होता, त्या भावरूप आश्रवांची चर्चा आपण केलेली आहे. आता त्या भावाश्रवांचं फळ म्हणून जीवाला जो द्रव्याश्रव घडतो म्हणजे कर्मरूप पुद्गल परमाणूंचं जीवाकडे आकर्षित होणे रूप कार्य घडतं, त्यालाच द्रव्याश्रव असे म्हणतात. आता त्या द्रव्याश्रवासंबंधी आपण चर्चा करूया. पान नंबर आहे 66, गाथा क्रमांक 31, द्रव्याश्रवाचे भेद. गाथा पाठ म्हणूया आपण. नानावर्णादीनं जोगं जंपुगलं समासवदी. जोगं जंपुगलं समासवदी. दौवासौ सुणेओ. दौवासौ सुणेओ. अणेय भेओ जिणखादो. अणेय भेओ जिणखादो. ज्ञानावर्णादी अष्टकर्मरूपी पुद्गल जे येते. जिनेन्द्र उक्त बहुभेद. युक्त द्रव्याश्रव जाणाते. पहा, अतिशय सोपी आणि सुलभ असणारी ही 31 क्रमांकाची गाथा आहे की ज्याच्यामध्ये द्रव्याश्रवाचं स्वरूप अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पहा, गाथा अतिशय सुलभ आहे, गाथेचं स्वरूप अतिशय सोपं आहे, परंतु या गाथेचा विस्तार बाकी खूप मोठा होणार आहे. याचं कारण द्रव्याश्रवाचं स्वरूप समजून घेतल्यानंतर आपण त्या द्रव्याश्रवांतर्गत येणारे 8 प्रकारचे द्रव्य कर्म आणि त्यांच्या पुन्हा होणाऱ्या 148 कर्म प्रकृती यांचा देखील धावता परिचय प्राप्त करून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये खूप मोलाची आणि महत्वाची भर तर पडणार आहेच, पण त्यासोबतच जैन धर्माचा कर्म सिद्धांत सुद्धा
आपल्याला सामान्य रीतीने सर्वंकष समजण्यामध्ये अतिशय मोलाची मदत होणार आहे. आणि म्हणून ही गाथा पूर्ण होईपर्यंत निश्चितच आपल्याला खूप मोठा ज्ञानाचा लाभ होणार आहे. या गाथेमध्ये आता नेमिचंद्र आचार्य काय सांगतात ते आपण पाहूया. नानावर्णादीनम जोग्गम जम पुग्गलम समासवदी दव्वा सवो सोणेयो अणेय भेयो जिणक खादो. एक एक शब्दाचा अर्थ पाहूया. नानावर्णादीनम म्हणजे ज्ञानावर्णादी. नाना म्हणजे ज्ञान. नानावर्णादीनम ज्ञानावर्णादी. जोग्गम म्हणजे परिणमण्या योग्य. जोग्गम म्हणजे योग्य. ज्ञानावर्णादी रूपाने परिणमण्या योग्य. जम पुद्गलम जे पुद्गल द्रव्य. म्हणजे आता कोणतं ज्ञानावर्णादी रूपाने कोणतं पुद्गल द्रव्य परिणमित होणार तर आपल्याला ठाऊक आहे कोणतंही पुद्गल द्रव्य ज्ञानावर्णादी कर्म रूपाने परिणमित होत नाही. त्या पुद्गल द्रव्यामध्ये सुद्धा जे कारमाण वर्गणा असतील, कर्मरूप परिणमित होण्याची योग्यता असणाऱ्या पुद्गल परमाणूंनाच कारमण वर्गणा असे म्हणतात. तर अशा कारमाण वर्गणा रूप जे पुद्गल कर्म असतात ते समासवदी. समासवदी म्हणजे आकर्षित होतं, येतं. ते सो म्हणजे ते जिणक खादो म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले. अनेय भेयो म्हणजे अनेक रूप असलेले. दव्वासओ द्रव्यास्रव. अणेओ म्हणजे जाणा. अणेओ म्हणजे जाणा. तर याचा अर्थ काय झाला पहा. नानावर्णादीनम ज्ञानावर्ण इत्यादी. योग्गम म्हणजे परिणमण्या योग्य. जम पुद्गलम जे पुद्गल द्रव्य जे कारमाण वर्गणा. समासवदी म्हणजे समाश्रवित होतं म्हणजेच जीवाकडे आकर्षित होतं. सो ते दव्वासओ तो द्रव्यास्रव. अणेओ म्हणजे जाणावा. आणि तो द्रव्यास्रव कसा आहे तर जिणक खादो जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि कसा सांगितलेला आहे. अणेय भेयो म्हणजे अनेक भेदरूप सांगितलेला आहे. अन्वयार्थ बघूया आपण. ज्ञानावर्णादी 8 कर्म रूपाने परिणमण्या योग्य जे कारमण वर्गणा रूप सूक्ष्म पुद्गल येते तो अनेक प्रकारचा द्रव्यास्रव जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आहे. तो यथार्थपणे अणेओ म्हणजे जाणून घ्यावा. तर अशा प्रकारे येथे या गाथेचा सामान्य अर्थ अन्वयार्थ सांगितलेला आहे. आता आपण या गाथेचा पहिल्यांदा पुढचे प्रश्न बघूया. आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 246 ते 250 पर्यंत आपण पहिल्यांदा वाचून घेऊया. पहा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसते आहे. पुद्गलाचे प्रकार किती व कोणते. उत्तर. पुद्गलाचे 2 प्रकार आहेत. एक परमाणू आणि दुसरा स्कंध. आता मी याच्यात वेळ नाही घालवत, आपल्याला हे सर्व झालेलं आहे. पुद्गलाचा असा कण की ज्याचा पुन्हा दुसरा तुकडा करता येत नाही असा अविभाज्य जो कण आहे त्यालाच परमाणू असे म्हणतात. आणि 2 किंवा 2पेक्षा अधिक पुद्गल परमाणू एकत्रित येऊन जो गठ्ठा तयार होतो त्यालाच स्कंध असे म्हणतात. स्कंध कशास म्हणतात. अनेक परमाणूंच्या बंधाला स्कंध असे म्हणतात. स्कंधाचे प्रकार किती तर स्कंधाचे आहार वर्गणा, तैजस वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, कारमण वर्गणा इत्यादी 23 प्रकार आहेत. म्हणजे थोडक्यात पुद्गल परमाणू हा एकाच जातीचा असतो बरं का. ह्याच्यामध्ये एक गोष्ट छान जाणून घेण्यासारखी आहे. पुद्गल परमाणू हा एकाच जातीचा असतो, एकाच प्रकारचा असतो. परंतु त्या पुद्गल परमाणूंनी एकत्रित येऊन जेव्हा स्कंध तयार होतात त्या स्कंधांमध्ये बाकी विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात आणि त्या विशिष्ट गुणधर्मांमुळे पुन्हा त्यांचे प्रकार करण्यात येतात. जसं आहार वर्गणा. या आहार वर्गणेपासूनच शरीराची निर्मिती होते. तैजस वर्गणा याच्यापासून तैजस शरीराची निर्मिती होते. भाषा वर्गणा याच्यापासून वचनांची, शब्दांची निर्मिती होते. मनोवर्गणा यापासून द्रव्य मनाची निर्मिती होते. आणि कारमण वर्गणा यापासून द्रव्य कर्मांची निर्मिती होते. अशा प्रकारे त्या पुद्गल स्कंधाद्वारे ते कार्य घडून येते.
कारमाण वर्गणा कशास म्हणतात? कार्मण वर्गणा पण म्हणतात, कारमाण वर्गणा पण म्हणतात. जे पुद्गल स्कंध कार्मण शरीर रूपात परिणमित होतात त्यांना कारमाण वर्गणा असे म्हणतात. थोडक्यात ज्या पुद्गल स्कंधापासून कारमाण शरीर तयार होतं म्हणजेच 8 कर्म तयार होतात त्या पुद्गल परमाणूंच्या स्कंधांना कारमाण वर्गणा असे म्हणतात. कारमण शरीर कशास म्हणतात? ज्ञानावरणादी 8 कर्मांच्या समूहाला कारमाण शरीर असे म्हणतात. म्हणजे आपल्याजवळ ज्ञानावरण कर्म आहे, दर्शनावरण कर्म आहे, पुण्य पाप कर्म आहे की नाही, गोत्र कर्म आहे, आयु कर्म आहे, या सर्व कर्मांचं जे एकत्रीकरण रूप शरीर बनतं त्यालाच कारमाण शरीर असे म्हणतात. ठीक आहे. त्याचा आकार कसा असतो ठाऊक आहे? कारमाण शरीराचा आकार कसा असतो? जे आपलं दृश्य हे औदारिक शरीर दिसतं आहे बस त्याच आकाराचं कारमाण शरीर याच शरीरामध्ये विद्यमान असतं. कारमाण शरीराचा आकार या दृश्य शरीरापेक्षा वेगळा असत नाही. ठीक आहे, लक्षात आलं का? समजतंय? पहा, हा, आत्म्याचा आकार जेवढा तेवढाच शरीराचा आकार. ठीक आहे. मग जेवढा शरीराचा आकार तेवढ्याच कारमाण शरीराचा आकार आणि तेवढाच तैजस शरीराचा सुद्धा आकार असतो. ठीक आहे. आता आपण हे प्रश्न वाचले, आता आपण याची सामान्य चर्चा करूया. पहा, हा भाग पूर्वी झालेला आहे म्हणून मी पिष्ट पेषण करीत नाही. पिष्ट पेषणचा अर्थ माहिती आहे? पिष्ट म्हणजे पीठ आणि पेषण म्हणजे दळायचं. कुठे चाललास? पीठ दळायला. अरे बाबा, पीठ दळायचं नसतं, धान्य दळायचं असतं आणि पीठ घरी आणायचं असतं. आजपर्यंत अशी एखादी व्यक्ती पाहिली आहे का की घरातून जाताना पिठाचा डबा घेऊन चालला आहे? आणि हा, याचा अर्थ पुन्हा पुन्हा. तर पीठ दळणं हे पिष्ट पेषण म्हटलं जातं की जे विनाकारण आहे, व्यर्थ आहे. त्याप्रमाणे या पुद्गल परमाणू कशाला म्हणतात, स्कंध कशाला म्हणतात, यांची चर्चा आपण खूप विस्ताराने केलेली आहे. त्यामुळे मी आता पुन्हा त्या विस्तारात जात नाही. परंतु एक गोष्ट येथे नमूद करू इच्छितो की सोन्याचा भाव सध्या बाजारात काय सुरू आहे ठाऊक आहे का? असेल 45,000, 47,000, ज्या त्या जिल्ह्यानुसार 50,000च्या दरम्यान. मला नाही ठाऊक हो, आहे ना. तर हा काहीतरी दर सुरू आहे. तर एवढाच दर देऊन तुम्ही सोनं देऊन, सोन्याचा जो दर आहे तेवढाच दर देऊन तुम्ही लोखंड खरेदी कराल का? नाही. मेणबत्ती खरेदी कराल का? नाही. त्याचा भाव काय आहे? वेगळा आहे, त्याचा दर वेगळा आहे. परंतु विशेष म्हणजे सोन्यामध्ये जे पुद्गल परमाणू आहेत तेच पुद्गल परमाणू लोखंडाचे आहेत, तेच पुद्गल परमाणू मेणबत्तीमध्ये आहेत. समजलं मला काय म्हणायचं आहे? पुद्गल परमाणूची जाती बदलली आहे का? पुद्गल परमाणूचं स्वरूप बदललंय का? बदलूच शकत नाही. जर पुद्गल परमाणू वेगवेगळे असतील, ऐका हा, तर मग ते द्रव्य सुद्धा स्वतंत्र करावं लागेल आणि मग 6 द्रव्यांच्या ऐवजी अनेक द्रव्य होऊन जातील. याचा अर्थ सोन्या रूप धातूमध्ये असलेले पुद्गल परमाणू, चांदी रूप धातूमध्ये असलेले पुद्गल परमाणू आणि लोखंडामध्ये असणारे पुद्गल परमाणू इतकंच काय, तुमच्या अंगावरती असलेलं हे वस्त्र, या वस्त्रामध्ये असलेले पुद्गल परमाणू समानच आहेत, सारखेच आहेत. पुन्हा प्रश्न, मग त्यांची किंमत सारखी का नाही? मग त्यांचं स्वरूप सारखं का नाही? कपड्याची घडी करता येते, सोन्याची घडी करता येत नाही. हा जो सोनं चकाकतं, लोखंड चमकत नाही, असा फरक का पडला? पुद्गल परमाणू तर समान जातीचे आहेत. त्याचं उत्तर मिळतं आपल्याला वर्गणेमध्ये. त्याचं उत्तर मिळतं वर्गणेमध्ये. पुद्गल परमाणू सर्वत्र सारखेच आहे, त्यांचं स्वरूप एकसारखं आहे. परंतु त्या पुद्गल परमाणूंमध्ये एकत्रित आल्यानंतर, स्कंध बनल्यानंतर विशिष्ट गुणधर्मांची उत्पत्ती होते आणि मग ते विशिष्ट गुणधर्म त्या पुद्गल परमाणूंना
त्या गुणधर्मांच्या द्वारे विशिष्ट बनवतात. आणि म्हणून दागिने घडवण्यासाठी सोन्या चांदीचा शोध घेतला जातो, कपड्याचा शोध घेतला जात नाही. समजलं का? पहा, लक्षात येते काय सांगायचं. खूप महत्वाची गोष्ट आहे की पुद्गल परमाणूंची जाती जरी एकसारखी असली तरी त्या पुद्गल परमाणूंच्या एकत्रित येण्याने जे वेगवेगळ्या प्रकारचे स्कंध बनतात. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, त्या स्कंधांमध्ये असं काय वेगळं आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये वेगळेपणा आला? तर त्याचं उत्तर आहे अविभागी प्रतिच्छेद. त्यालाच म्हणतात शक्तीचे अंश. म्हणजे अमुक शक्तीचे पुद्गल परमाणू अमुक अविभागी प्रतिच्छेद असणारे, अमुक शक्तीचे अंश असणारे पुद्गल परमाणू एकत्रित आले तर त्यांच्यापासून बनणारा स्कंध हा सोने रूपाने परिणमित होतो. त्यानंतर विशिष्ट अशा अविभागी म्हणजे विशिष्ट शक्ती सामर्थ्याने युक्त असणारे पुद्गल परमाणू एकत्रित आले तर त्यांच्यापासून चांदी हा धातू बनतो. विशिष्ट शक्तीचे पुद्गल परमाणू एकत्रित आले तर त्याच्यापासून लाकूड बनतं. विशिष्ट पुद्गल परमाणू एकत्रित आले तर त्यांच्यापासून भाषा वर्गणा बनते आणि मग त्यांच्यापासून मी बोलतो आहे ते शब्द तयार होतात. असं प्रत्येक वेळेला त्या पुद्गल परमाणूंच्या स्कंधामध्ये शक्तीची तरतमता होते, हीनाधिकता होते आणि त्यामुळेच तेथे त्या स्कंधामध्ये सुद्धा आमूलचूल परिवर्तन, खूप मोठा बदल दिसून येतो की हे पुद्गल आणि ते पुद्गल आम्हाला सारखं वाटत देखील नाही. म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारला, सोन्याचा भाव देऊन लोखंड खरेदी कराल का? पर लोखंडाचा भाव देऊन सोनं पाहिजे का? ते पाहिजे ते बाकी पाहिजे. मिळत नाही ही गोष्ट वेगळी, पण हवं का? लोखंडाचा भाव देऊन सोनं पाहिजे का? पाहिजे ना, का नाही? सांगण्याचं तात्पर्य काय आहे की त्यांच्यामध्ये जो फरक आहे सोनं आणि लोखंड, हा फरक जो आहे तो फरक आमच्या दृष्टीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जो मूळ गुणधर्मांमध्ये फरक आलाय तो पुद्गल परमाणूमुळे आलेला नाहीये. स्कंध रूप बनल्यानंतर त्याच्यामध्ये आलेलं ते परिवर्तन आहे. बघा, एक गोष्ट गमतीची सांगतो. सोन्यामध्ये असलेले पुद्गल परमाणू, ऐका हा काळजीपूर्वक, सोन्यामध्ये असलेले पुद्गल परमाणू पुढे जाऊन बऱ्याच काळानंतर लोखंड रूप होऊ शकतात आणि आत्ता लोखंडाचे असलेले पुद्गल परमाणू पुढे जाऊन सोने रूपामध्ये बदलू शकतात. हे ऐकलं आणि पटकन उठूनच गेले. का उठून गेले? ते म्हणाले कपाटात तिजोरीत ठेवले सोनं आणि तुम्ही म्हणता आहात सोन्याचे परमाणू काय होतात? लोखंडामध्ये जातात. आमचं सगळं सोनं. म्हणून पूर्ण ऐकायचं असतं, मध्ये ऐकायचं सोडायचं नाही. मी त्यांना म्हटलं, अहो मी दुसरं पण सांगितलं होतं, लोखंडाचे परमाणू सुद्धा सोन्याचे होतात, मग तुमचं कपाट सोन्याचं होईल ना, का काळजी करता? पण जीवाला चिंता असते ती सोन्याची. लक्षात आलं का? सांगण्याचं हे लक्षात घ्या. वस्तुस्थिती अशी आहे की आज जे पुद्गल परमाणू आम्हाला ज्या रूपामध्ये दिसतात, पुढे जाऊन, म्हणून मी एक शब्द वारंवार म्हणतोय, पुढे जाऊन बऱ्याच काळानंतर ते दुसऱ्या रूपामध्ये ट्रान्सफॉर्म, म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये परिणमित होऊ शकतात. होऊ शकतात काय? होतातच. मग आत्ताच्या आत्ता लगेच का होत नाहीत? त्याचं उत्तर आहे अन्योन्याभाव. 4 अभावांमध्ये एक अन्योन्याभाव येतो, त्याची पण चर्चा आपण करणार आहोत. अन्योन्याभाव की जो सांगतो एका पुद्गल द्रव्याच्या वर्तमान पर्यायीचा दुसऱ्या पुद्गल द्रव्याच्या वर्तमान पर्यायीमध्ये अभाव असतो, त्यालाच अन्योन्याभाव असे म्हणतात. थोडंसं हे विषयांतर होत आहे, पण अजून आपल्याला पुढे हे शिकायचं आहे. त्याचा हा केवळ ट्रेलर आहे बरं का, झलक आहे नुसती. तर ताबडतोब परिणमन होणार नाही, परंतु पुढे जाऊन त्यांच्यामध्ये परिणमन घडू शकतं, बदल घडू शकतो, हे आपण पाहिलं. तर अशा प्रकारे आपण हे पाहतो आहोत
की पुद्गल परमाणू जे आहेत त्या पुद्गल परमाणूंच्या मध्ये तर सर्व प्रकारे समानता आहे, परंतु त्यांच्यामधले शक्तीचे अंश कमी जास्ती झाले, हीनाधिक झाले आणि मग त्यांच्यामध्ये स्कंध बनल्यानंतर ती विशिष्ट शक्ती ते विशिष्ट गुणधर्म येतात की ज्यामुळे पुद्गल परमाणू सर्वत्र समान असून सुद्धा सोनं हे सोनच असतं, चांदी ही चांदीच असते आणि लोखंड हे लोखंडच असतं, वस्त्र ही वस्त्रच असतात, शरीर हे शरीरच असतं, मन हे मनच असतं, इत्यादी इत्यादी इत्यादी. आता आपण चर्चा करूया द्रव्यास्रवाची. आता पुद्गल परमाणू एकत्रित आले, त्यांच्यामध्ये विशिष्ट शक्तीचे अंश जागृत झाले, त्यांच्यामधून पुद्गल स्कंध तयार झाला, त्यापासून कारमाण वर्गणा तयार झाली आणि त्या कारमाण वर्गणांना त्या विशिष्ट पुद्गल स्कंधांना जीवाच्या भावास्रवाचं निमित्त मिळालं. जीवाच्या क्रोध मान माया लोभ मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय योग यांचं निमित्त मिळालं की त्या कारमाण वर्गणा आपोआप स्वतःच्या योग्यतेने कर्मामध्ये परिवर्तित होतात. यालाच द्रव्यास्रव असे म्हणतात. रात्रीची वेळ त्यात असा विषय बोला. मला तर भीतीच वाटते असा विषय रात्री घ्यायचा म्हणजे काय. आणि सगळं समजलं नाही पण आमचं कर्म आहे ना. बाबा रे, हे समजून घेतलं पाहिजे कधी नाही. हे आम्ही समजून नाही घेतलं तरी सुद्धा कर्मांचा आश्रव सुरूच आहे. काय सांगितलं? तुम्ही समजून घ्या अगर न घ्या, आश्रव सुरूच आहे. तुमचा भावाश्रव पण सुरू आहे आणि त्याच्यामुळे होणारा द्रव्याश्रव सुद्धा सुरू आहे. गजब स्वरूप आहे द्रव्याश्रवाचं. तर येथे म्हणतात अशा ज्या या लोकाकाशामध्ये कारमाण वर्गणा ठसाठस भरलेल्या आहेत, त्या कारमाण वर्गणा रूप पुद्गल स्कंधांना जेव्हा जीवाच्या भावाश्रवाचं मिथ्यात्व अविरती प्रमाद कषा योग अशा प्रकारच्या परिणामांचं निमित्त मिळतं, तेव्हा त्या कारमाण वर्गणा झटकन स्वतःच्या योग्यतेने कर्मामध्ये बदलतात, द्रव्य कर्मामध्ये बदलतात आणि जीवाकडे आकर्षित होतात. त्यालाच द्रव्यास्रव असे म्हणतात. ठीक आहे. अब तुम्ही कोणत्याही तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल तर त्याला विचारा की बाबा आपल्याकडे काय आहे, चुंबक आहे. चुंबकला काय म्हणतात? मॅग्नेट आहे, मॅग्नेट. तर त्या मॅग्नेटच्या बाजूला आपण जर लोखंडी वस्तू ठेवल्या तर काय होतं? तर तो काय करतो? मॅग्नेट त्या लोखंडी वस्तूंना आकर्षित करून घेतो, अट्रॅक्ट करतो, ओढून घेतो. तर त्याप्रमाणे जीव सुद्धा भावाश्रव केल्यानंतर, मोहराग द्वेषाचे भाव केल्यानंतर त्या कर्मांना काय करून घेतो? ओढून घेतो. मग ते जसे खेचले जातात मॅग्नेटकडे, त्याप्रमाणे हे द्रव्य कर्म सुद्धा जीवाकडे काय होतात? खेचले जातात. यालाच द्रव्यास्रव असे म्हणतात. हे आम्ही पाठशाळेत सांगतो बरं का. पाठशाळेमध्ये मोठ्या लोकांनी, तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की द्रव्यास्रव घडताना प्रत्येक वेळेला जीवाकडे हे कर्म बाहेरून खेचलेच गेले पाहिजेत असं नाही. जीव ज्या प्रदेशांमध्ये राहतो आहे त्याच प्रदेशांमध्ये जर कारमाण वर्गणा असतील, तिथल्याच कारमाण वर्गणा जर कर्मरूप बदल होणार असतील तर त्या कुठूनही बाहेरून खेचण्याची आवश्यकता नाहीये. काय 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 सांगितलं? प्रत्येक वेळी माझे कर्म त्या अमेरिकेवरूनच यायला पाहिजेत, परदेशातूनच यायला पाहिजेत असं नाहीये. मी ज्या प्रदेशांमध्ये राहतो आहे इथलेच कारमाण वर्गणा कर्मरूपाने परिणमित होऊन तिथेच जीवाकडे बांधल्या जाऊ शकतात. आणि त्यामुळे द्रव्यास्रवाचा अर्थ प्रत्येक वेळेला ते कर्म
बाहेरून खेचून जीवाकडे आकर्षित होईल असं आम्ही पाठशाळेमध्ये मुलांना सांगतो. आपण ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे की ते बाहेरूनच यायला पाहिजे, जीवाचे प्रदेश सोडून लांबून आकर्षित व्हायला पाहिजे असं काही नाहीये. आकाशाच्या ज्या प्रदेशांमध्ये हा जीव राहतो तिथल्या कारवाण वर्गणा सुद्धा जीवाच्या भावाश्रवाच्या निमित्ताने कर्मरूप बदल घडू शकतात आणि त्यालाच काय म्हणतात, द्रव्याश्रव असे म्हणतात. बहुतेक लोकांना हा मुद्दा समजलाय की नाही मला थोडीशी शंका वाटते, पण काही अडचण असेल तर नंतर विचारू शकता. नवल्यांना समजले काय सांगितलं? बाहेरून आल्या काय आणि बाहेरून त्या कारमान वर्गणा जीवाकडे आकर्षित झाल्या काय, बाहेरून म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातून लांबून. परंतु असं नाहीये की शरीरामध्ये या शरीराच्या ठिकाणी सुद्धा कारमान वर्गणा आहेतच की नाही. सूक्ष्म कारमान वर्गणा तर सर्वत्रच आहेत, तर या शरीराच्या ठिकाणी सुद्धा कारमान वर्गणा आहेतच. तर त्या सुद्धा तिथल्याच भावाश्रवाच्या निमित्ताने तिथलेच कर्म परमाणू कारमान वर्गणा कर्म परमाणूंमध्ये बदल होऊ शकतात. पहा या ज्येष्ठांसाठी काय आहे? ज्येष्ठांसाठी काय आहे म्हणजे आम्ही लहान मुलांना हे सांगितलं तर त्यांना आश्रव म्हणजे येणे सांगितलेलं असतं ना. मग इथे येण्याची क्रिया तर घडली नाही, मग तुम्ही त्याला द्रव्याश्रव कसं म्हणता? तर येथे येणं म्हणजे आलेच पाहिजेत असं नाही. आश्रवचा अर्थ येणे होतो. मग आम्ही मुलांना सांगतो ते बघा आले, कर्म परमाणू आले असं आम्ही हातवारे करून येणे रूप शिकवतो. मग इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की कर्म परमाणू बाहेरूनच लांबूनच आले पाहिजेत असं काही नाहीये. जीवामध्येच जीवाच्या ठिकाणीच असलेले कारमान वर्गणा कर्मरूपामध्ये बदल होऊ शकतात. ठीक आहे. पहा आता एक प्रश्न सुद्धा विचारला गेलाय की लोखंडाचे परमाणू पुढे जाऊन सोन्यामध्ये परिवर्तित होऊ शकतात असं तुम्ही म्हणाला, मग ते कसे करायचे ते जरा सांगाल का? तर होय, ही सुद्धा एक विद्या प्राचीन काळामध्ये होती. म्हणजे हे खोटं नाहीये. आणि त्याची प्रामाणिक विधी म्हणजे सोन्याची निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे आपल्या रसायनशास्त्रामध्ये खूप विस्ताराने वर्णन करण्यात आलेलं आहे. आपल्या जिनवाणीमध्ये सुद्धा शास्त्रामध्ये सुद्धा सोने बनवण्याची विधी ही तिच्या सामग्री सहित आणि विधी सहित सांगण्यात आलेली आहे. मी आता सांगणार नाही परंतु ती आलेली आहे हे निश्चित. आणि ते यथायोग्य वेळी ते आपण वाचणारच आहोत है ना. तर अशा प्रकारे आणि मला ह्या गोष्टीचं एक विशेष वाटतं. आता हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का, मी कोणत्या शास्त्राच्या आधारे हे बोलत नाहीये. मी नेहमी जे सांगतो ते शास्त्राच्या आधारे कोणता ना कोणता तरी तेथे आधार असल्याशिवाय काहीच सांगत नाही, काहीच सांगत नाही. परंतु आता जे मी बोलतो आहे ते मी माझं वैयक्तिक मत सांगतो आहे. कृपया करून त्याला शास्त्राधाराशी जोडू नये. कोणतं मत आहे ते की मी भूगोलामध्ये असं शिकलो की पूर्ण भारतामध्ये त्या कोलार नावाच्या ठिकाणी एक सोन्याची खाण आहे आणि ती सुद्धा आम्ही इतक्या वेळा खोदलेली आहे की आता अगदी गुळगुळीत झालेली आहे. तिथं आता काही सुद्धा सोनं सापडत नाही. आणि इतिहासामध्ये आम्ही वाचलेलं आहे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, समजलं का. आणि जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा है ना. तर मग भारतामध्ये खूप सोनं होतं आणि ते सत्याचा इतिहास सांगतो. आता ते लुटून नेलं सध्या तेवढ्या प्रमाणात नाहीये ही गोष्ट वेगळी, परंतु तरी देखील अजूनही त्या वेगवेगळ्या देवस्थानांकडे किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या ठिकाणी अजूनही सुवर्ण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. मला हे विचारायचं होतं की भारतामध्ये जर सोनं खाणीतून निघत नव्हतं तर मग इतक्या प्रचंड प्रमाणात सोनं हे येत कुठून होतं है ना. तर मग ते व्यापाराला जात होते भारतीय व्यापारी सगळीकडे जाऊन मसाल्याच्या पदार्थांना विकून किती सोनं मिळणार हे समजलं काय म्हणायचं म्हणजे. पण इतक्या प्रचंड प्रमाणात जे भारतामध्ये सोनं मिळत होतं कुठे ना कुठेतरी याचा रसायन विद्येशी निश्चित संबंध असला पाहिजे आणि प्राचीन काळी ती बनवण्याची सुद्धा विधी ही होती. हे सर्वच
शास्त्रांच्या मध्ये, सर्व धर्मशास्त्रांमध्ये, सर्व इतिहासाच्या ह्याच्यामध्ये, आयुर्वेदाच्या वगैरे वगैरे ग्रंथांमध्ये याचे उल्लेख बाकी पुरेशा प्रमाणात सापडतात आणि त्यामुळे एक शंका येते, कदाचित अशा प्रकारे येथे सोन्याची निर्मिती होत असावी. हा माझा अंदाज आहे, हा काही माझा काय नाही आहे, दावा नाही आहे, परंतु अशी शंका घ्यायला जागा बाकी पुरेपूर आहेच आहे. चला आपण आता सोन्याचं पुराण बंद करूया आणि थोडस द्रव्यास्रवांकडे येऊया. तर ही वस्तुस्थिती आहे की लोखंड किंवा इतर धातूंच्या परमाणूंपासून सोन्याची निर्मिती होते, केली जात होती. एक नुकताच ऐकलेला संदर्भ सुद्धा सांगतो, बहुतेक अण्णांनीच सांगितला होता किंवा इथे आणखी एक जण श्री मधवान्या सर म्हणून विज्ञानामध्ये खूप रुची असणारे राहतात, वैज्ञानिकच आहेत ते, तर त्यांच्याकडून सुद्धा असं समजलं की सोन्याच्या खाणींमध्ये खूप काळानंतर तेथे पुन्हा सोनं तयार होणे, रूप बदल दिसून आला. हा, आता शोभनाताईंनी सांगितलं, शुभचंद्राचार्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे ताई आपण सांगितलेलं. तर विशिष्ट प्रकारच्या जीवांच्या द्वारे, विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म बाहुबली, डॉक्टर बाहुबलीजी, की विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म जीवांच्या आधारे किंवा त्यांच्याद्वारे सोन्याच्या खाणीमध्ये पुन्हा नवीन ताजं सोनं तयार झाल्याची घटना किंवा तशा प्रकारचे पुरावे शास्त्रज्ञांना प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार ते काय करतायत, संशोधन देखील करतायत. आपल्याला यामध्ये रंच मात्र आश्चर्य वाटायची आवश्यकता नाही. का नाही माहितीये? कारण सोनं खाणीमध्ये तयार होतं. बरोबर आहे ना? काय चुकीचं बोललो? मग असं आश्चर्य का दाखवताय चेहऱ्यावरती? तर सोनं हे खाणीमध्ये तयार होतं. मग खाण म्हणजे आपल्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पृथ्वी कायिक जीव. खाण म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? पृथ्वी कायिक जीव. पृथ्वी, दगड हाच जीव आहे. मग ते सोनं सुद्धा खाणीमध्ये असेल, नैसर्गिक रूपात असेल, तर ते सुद्धा काय आहे? पृथ्वी कायिक जीव आहे. मग त्या जीवांच्या द्वारे सोन्याची निर्मिती झाली, त्यांचं शरीर सोने रूप असेल तर त्यात आश्चर्य काय? त्यामध्ये कोणतंही आपल्याला आश्चर्य वाटायचं कारणच नाही. म्हणजे वैज्ञानिक शोध लावतायत की वनस्पतीमध्ये जीव आहे, आता म्हणतील पाण्यामध्ये जीव आहे, त्यानंतर सांगतील सोनं हा सुद्धा जीव आहे. आपण हेच म्हणणार, हे आम्हाला अगोदरच ठाऊक होतं. कारण पृथ्वी कायिक हा सुद्धा जीव आहे, जलकायिक हा सुद्धा जीव आहे, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पती कायिक, हे तर जीव आम्ही लाखो वर्षांपासून मानत आलेलो आहोत. यामध्ये काही विशेष म्हणजे वेगळं आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट नाही. चला, तर येथे आपण या द्रव्यास्रवाची चर्चा करीत आहोत की द्रव्यास्रव कशाला म्हणतात. तर अशा प्रकारे विशिष्ट प्रकारच्या कारमान वर्गणा रूप स्कंधापासून कर्मरूप परिणमन घडणं आणि ते जीवाकडे आकर्षित होणं याला द्रव्यास्रव असे म्हणतात. गोमटसार कर्मकांड नावाच्या ग्रंथामध्ये तो सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती या मुनिराजांनी. आपण जो बृहद्रव्य संग्रह शिकतो आहोत ते आहेत नेमिचंद्र सिद्धांती देव, आणि गोमटसार कर्मकांड, जीवकांड हे ग्रंथ लिहिले नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती. नेमिचंद्र आचार्य नाव एकच आहे, परंतु त्यांच्यामध्ये हा फरक करता यावा म्हणून त्यांना पदवी दिली गेली नेमिचंद्र सिद्धांती देव आणि दुसरे नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती. वेगवेगळे म्हणून तर त्यांना पदवी वेगवेगळी दिली गेली ओळखण्यासाठी. पहा, खूप सुंदर. आता त्यांना सिद्धांत चक्रवर्ती का म्हटलं गेलं याचाही सुंदर इतिहास आहे, ठाऊक असेल आपल्याला. 1 मिनिटात सांगतो, 1 मिनिट. मला तो खूप रुचिकर वाटतो विषय. त्या नेमिचंद्र आचार्यांना की ज्यांनी गोमटसाराची रचना केली त्यांना सिद्धांत चक्रवर्ती असं का म्हटलं गेलं माहितीये? त्यांनी स्वतः एका गाथेमध्ये असा उल्लेख केला, ओहो, ज्याप्रमाणे एखादा चक्रवर्ती आपल्या चक्ररत्नाच्या आधारे 6 खंडांना जिंकतो, ज्याप्रमाणे एखादा चक्रवर्ती आपल्या चक्ररत्नाच्या आधारे 6 खंडांना जिंकतो,
त्याप्रमाणे मी माझ्या बुद्धिरूपी तेजाने, बुद्धिरूपी चक्राने षटखंडागम या ग्रंथाला साधले आहे. तो 6 खंड भूमीला जिंकतो. मी माझ्या बुद्धीने षटखंडागम नावाच्या ग्रंथाच्या 6 खंडांना जिंकले आहे, म्हणजे जाणून घेतले आहे, आत्मसात केले आहे, असा उल्लेख त्यांनी केला. म्हणून त्यांना सिद्धांत चक्रवर्ती, सिद्धांत रूपी भूमीला आपल्या बुद्धिरूपी चक्राद्वारे काय करणारे, आत्मसात करणारे, म्हणून त्यांना सिद्धांत चक्रवर्ती अशी उपाधी दिली गेलेली आहे. आपण त्याचा कणभर प्रयत्न करूया. त्यांनी 6 खंडांना जिंकलं. आपण काय करूया, थोडासा यत्न करूया द्रव्याश्रवाला समजून घेण्याचा. तर त्या गोमटसार ग्रंथामध्ये त्यांनी इतकी सुंदर उपमा दिलेली आहे. ते म्हणतात, लोखंडाचा तापलेला गोळा जर पाण्यामध्ये टाकला असता काय घडतं, तर लोखंडाचा तप्त गोळा पाण्यात टाकला असता तर तो चोहो बाजूंनी, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे चोहो बाजूंनी, तो विसरतो आपण, चोहो बाजूंनी पाण्याला खेचतो. त्याप्रमाणे भावाश्रवाने युक्त असलेला जीव चोहो बाजूंनी कर्मांना खेचतो, त्यालाच म्हणतात द्रव्याश्रव. समज में आया? यापूर्वी चर्चा केली होती आपण, ते जे नावेला छिद्र पडलेला आहे ते आश्रव आहे. समजलं का? आठवलं का? त्याप्रमाणे येथे जीवामध्ये झालेला तो मिथ्यात्वा विरती प्रमाद योग कषायाचा भाव, त्याचं नाव आहे आश्रव. आणि त्याच्या निमित्ताने जे कर्म परमाणूंचं येणं घडतं त्याला म्हणतात द्रव्याश्रव. आता नेमकी कशी प्रक्रिया घडत असेल हो, नेमकी प्रक्रिया काय, आता आपण जरा दृष्टीला सूक्ष्म करूया आणि 2 मिनिटात हा सगळा प्रकार आपण समजावून घेऊया. मी येथे चोरी करण्याचा परिणाम केला असं गृहीत धरूया. तर या चोरी करण्याचा परिणाम केला म्हणजे भावाश्रव केला. आता या भावाश्रवामुळे नेमकं काय काय घडणार, या भावाश्रवाच्या निमित्ताने, या माझ्या खोट्या परिणामाच्या निमित्तामुळे सगळ्यात पहिल्यांदा ज्या कारवाण वर्गणा सुखानं नांदत होत्या, म्हणजे कारवाण वर्गणा रूप पुद्गल परमाणू होते, त्यांच्यामध्ये खळबळ मारणार. कुणामुळे? माझ्या भावामुळे नाही, माझा भाव माझ्यामध्ये, त्यांच्या योग्यतेने त्यांच्यात परिणाम घडणार. हो, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. हा, अगदी बरोबर आहे. अगदी निमित्ताने असं म्हटलं जाणार की मी भाव केला म्हणून कर्म आले, हे म्हटलं जाणार, परंतु ते सत्य नाही. मी माझ्यामध्ये भावाश्रव केला, मी माझ्यामध्ये चोरी करणे रूप खोटा परिणाम केला आणि त्याच्या निमित्ताने आणि त्या कारमाण वर्गणा रूप पुद्गल परमाणूंच्या स्वतःच्या योग्यतेने त्यांच्यामध्ये तसा उदय झाला आणि त्या पुद्गल परमाणूंमध्ये कर्मरूप परिणमन घडलं. ठीक आहे. आता कर्मरूप परिणमन घडल्या काय होणार ऐका. हा, खूप सुंदर चर्चा आहे. तर त्याच्यामध्ये कर्मरूप परिणमन झाल्यानंतर प्रकृती बंध होतो. ते बंधामध्ये येणार आहे त्याची चर्चा, खरं म्हणजे पुढच्या बंधामध्ये येणार, तिथेच चर्चा करू आपण. ठीक आहे. त्यांच्यामध्ये पहिल्यांदा कर्मरूपांची वाटणी होते. 8 कर्मरूपाने त्यांची वाटणी होते आणि मग त्यांची संख्या निश्चित होते, मग त्यांचा काळ निश्चित होतो आणि मग त्यांची शक्ती निश्चित होते. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंध देखील तयार होतात. आता पुढे बंध तत्व येणार आहे, त्यावेळी त्याची चर्चा करतो. आता या कर्मांचे 8 प्रकार कोणते ते आपण पाहूया. कर्मांचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक घाती कर्म आणि दुसरा आघाती कर्म. आता घाती कर्मांचे किती प्रकार असतात, तर घाती कर्मांचे 4 प्रकार असतात: ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय. आणि आघाती कर्मांचे पुन्हा 4 प्रकार असतात: आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. अशा प्रकारे हे 4 आघाती कर्म देखील असतात. आणि यांच्याच यांचंच आपण स्मरण दररोज करतो. दररोज 8 कर्मांचं नाही करत.
अष्टकर्म विनाशनाय, अष्टकर्म विनाशनाय, हे कोण अष्टकर्म? हेच ते 8 कर्म. ज्या जीवाला या 8 कर्मांचं स्मरण झालं असता आपल्या संसार रूपी समुद्राची आठवण येत नाही, या 8 कर्मांचं नाव घेतलं असता, ज्याला आपली 8 कर्म समोर डोळ्यांसमोर दिसत नाहीत, बाबा रे, त्याच्यासाठी 8 कर्मांची चर्चा निष्फळ आहे, निष्फळ आहे. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला असावा, भयंकर कॅन्सर झालेला असावा, आणि त्याच्यासमोर कॅन्सरचं नाव घेतलं, कॅन्सरची चर्चा सुरू केली, बोला, त्याला स्वतःच्या कॅन्सर रोगाची आठवण होणार नाही का? होणारच, कारण तो स्वतः त्या रोगाने ग्रस्त आहे आणि समोर सुद्धा. मग ती स्वतःला लागू करून घेणार की नाही? मग आता चर्चा कशाची सुरू आहे? 8 कर्मांची. मग ते आपल्याजवळ आहेत की नाही? मग ते आपल्याजवळ आहेत, ते दूर करायचे, ते त्रासदायक आहेत असं जर वाटलंच नाही, ज्या सुखासनामध्ये बसलो आहोत, ज्या खुर्चीवरती बसलो आहोत, ज्या चटईवरती बसलो आहोत, काही फरकच नाही पडला, काय शिकलास? 8 कर्म, काही झालंच नाही. समोर वाघ आला, सिंह आला, धडधड वाढणार की नाही? तुम्ही ज्या खोलीत बसल्या त्या खोलीमध्ये साप निघाला, भयंकर विषारी, तर स्वस्थ बसणार नाही? स्वस्थ नाही बसणार. बाबा रे, वाघ परवडला, सिंह ठीक आहे, साप तर एक वेळचे प्राण घेईल, परंतु हे 8 कर्म अनादी काळापासून आमचं जन्म मरण घडवीत व्यवहाराने, निमित्त रूपाने. म्हणून म्हणतो आहे की त्यांची चर्चा करताना सुद्धा ती स्वला अनुलक्षून झाली पाहिजे, आणि स्वला अनुलक्षून होत नसेल तर बाबाने हे चर्चा करण्याचा खरा, असली, वास्तविक आध्यात्मिक लाभ बाकी आम्हाला उचलता येणार नाही. आणि म्हणून हे 8 कर्म दुसऱ्या कोणाची चर्चा सुरू नाही आहे, माझ्याच आत्मद्रव्यासोबत हे 8 कर्म राहतायत की ज्यांचा लेप झाल्यामुळे माझं सिद्धत्व बाधित होत आहे, आणि हा लेप दूर करूनच मी स्वतःच्या सिद्धावस्थेला सदा काळासाठी प्राप्त होणार आहे. अशा द्रव्य कर्मांच्या 8 प्रकारांची आणि पुढे जाऊन 148 कर्म प्रकृतींचा परिचय आपण येत्या 1-2 व्याख्यानांमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आपण अवश्य या 148 कर्मांची सामान्य माहिती, सामान्य परिचय जरूर करून घ्यावा. आपल्या जवळ किती कर्म आहेत, त्यांचं काय काय काम सुरू आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या अभावासाठी आपल्याला सम्यक पुरुषार्थ करता येईल. ओम नमः.